एवरीबॉडी. हे जिम बडी आहे राहिले. आम्हाला जिम बघायची होती ना. ही जिम आहे. हे सगळे आता थकले जिम करून. मस्त आहे की. आणि बाहेर आलेलो आणि इकडे स्विमिंग. हे स्विमिंग. तिकडे वॉशरूम आहे. स्पेशल बॅच चालू आहे. आणि हा रोहित. हाय रोहित. आणि हा स्विमिंग शिकवतो. आणि इकडे म्हणजे आता तुम्ही जर आला इकडे स्विमिंगला तर इथे 3 जण आहेत जे मला म्हणजे व्यवस्थित शिकवतात. त्यातला हा एक आहे. याचं नाव रोहित आहे. आणि याचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मी टाकेन खाली. आणि सगळं म्हणजे लहान मुलांपैकी मोठ्या मुलांपर्यंत म्हणजे सगळं शिकवतो. बरोबर राईट. हां. आणि नक्की याला कॉन्टॅक्ट करा. आणि जे 2 जण आहेत ते जे आहेत ते सुजल करून आहे आणि योगेश करून. ते तिघे जण आहेत. ते मस्तपैकी शिकवतात. आणि जिम तर जिम छोटीशी आहे. गव्हर्मेंट जिम आहे. आणि तुम्हाला एक सांगतो जशी शाळा असते ना की गव्हर्मेंट सुट्टी असते वगैरे अशी या जिमची प्रथा आहे. त्यामुळे तुम्हाला जर लावायची असेल जिम तर विचार करून लावा. आणि इथे सामान तर काहीच नाही आहे म्हणजे एकदम नॉर्मलच सगळे. आणि लेग मशीन नाही. हा एक इश्यू आहे इकडे. कारण की तुम्ही इकडे येशीला व्हिडिओ बघून आणि तुम्हाला नाही आवडणार म्हणून आधीच सांगितलं मला. बस क्या बात है, क्या बात है. झुंबा क्लासेस पण अवेलेबल आहे. झुंबा क्लासेस. वाव. आणि हा टीचर आहे. स्विमिंगचं मी तुम्हाला सांगतो. स्विमिंग जर तुम्हाला लावायची असेल तर त्याचे 885 समथिंग फी आहे. मी पण स्विमिंग करतोच. मी सकाळी येतो. आणि जर लहान मुलांना जर लावायचं असेल तुम्हाला स्विमिंग तर तुम्हाला 500 रुपये समथिंग काहीतरी आहे. आणि बाकी तुम्हाला जर स्विमिंग कॉस्ट्यूम वगैरे काही घ्यायचं असेल तेही तुम्ही इथे घेऊ शकता. इथे अवेलेबल आहे. जर तुम्हाला बाहेरून घ्यायचं तर तुम्ही बाहेरून पण घेऊ शकता. ओके. आणि बाकी तुम्हाला हे जर लोकेशन सांगतो मी तुम्हाला. हे जे लोकेशन आहे ते वर्तकनगर जवळच आहे. वर्तकनगर जवळ काय नाव आहे जिमचं? काय रामचंद्र तलाव असं समथिंग नाव आहे ते. मलाही व्यवस्थित माहीत नाही. आणि मी इथे येतो. बस अजून काही डिटेल पाहिजे असेल तर नक्की सांगा. बाय बाय. Subscribe to Vijay Don 07. भारी वाटते. आम्ही आता चाललोय मस्त